छत्रपती शिवाजी महाराज आणि राजगड या दोघांमधलं नातं शब्दात सांगता येणार नाही. हा गड महाराजांना किती प्रिय होता हे इतिहासाच्या प्रत्येक पानातून जाणवत आणि त्यामुळेच राजगड पाहणं हे माझं नेहमी स्वप्न होतं. आणि आज त्याच स्वप्नाचं सेकंड पार्ट आपण आता एक्सप्लोर करणार आहोत. जर तुम्ही या सिरीजचा पार्ट 1 पाहिला नसेल तर तो नक्की बघा, कारण तिथूनच आपल्या राजगड वारीची सुरुवात झाली. राजगडच्या टॉपवर जाऊन जणू आपण स्वर्गातच आलोय असा फील होत होता. ते सगळं एवढं भारी होतं, थांबा तुम्हाला दाखवतो. कधी येऊन तू आणि या सुंदर तलावाचा व्हिडिओ काढत आम्ही पद्मावती माचेकडे निघालो. पहिला रामेश्वराच्या पाया पडून आणि पद्मावती देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही पहिला पद्मावती तलाव आणि चोर दरवाजा. थोडा वेळ तर मजा मस्ती करत आम्ही निघालो बालेकिल्ल्याकडे. बालेकिल्ल्याचा रस्ता थोडा अवघड होता. रस्त्यात जुन्या भिंती, तटबंदी आणि प्रत्येक दगडावर इतिहासाचं वजन जाणवत होतं. इथून वर चढत हा ब्युटिफुल लेक बघितला. त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवेन. ढगांच्या थरात हरवलेले डोंगर, थंड वारा आणि भगवा झेंडा हळूच फडकताना दिसला. त्या झेंड्याकडे पाहून अंगावर काटाच आला. मग आम्ही सुवळ्या माचेकडे निघालो. तिकडे जाताना वाटेत जुन्या दगडी भिंती दिसत. प्रत्येक पावलावर असं वाटत होतं की इथून कधी काळी महाराजांनी किल्ल्याचं रक्षण किती बुद्धिमत्तेने केलं असेल. राजगड फक्त किल्ला नाही, तो आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. तो सांगतो की स्वराज्य हे केवळ युद्धाचं नाही, तर श्रद्धेचं आणि स्वप्नांचं प्रतीक आहे. हा होता मी पाहिलेला राजगड. जर तुम्हालाही हा प्रवास आवडला असेल तर पुढच्या व्लॉग मध्ये भेटू एक नवीन डेस्टिनेशन आणि एक नवीन स्टोरी सोबत. तोवर जय शिवराय. मनाचा मुजरा